हाय गाईज, सध्या आम्ही चाललोय दिव्या आगारला. थोडं ब्लॉग शूट करण्याचा टाईम नाही भेटला, थोडं जास्त धावपळीत आलो, जरा कामावरून यायचं होतं म्हणून. तर आता आम्ही सध्या माणगावच्या CNG पेट्रोल पंपावर आहे. आणि हे बघा, पेट्रोल पंपावर सध्या लाईट गेलेली आहे, त्यामुळं सगळ्या गाड्या उभ्या आहेत. अक्षरशः 1 तास थांबून सध्या लाईट आत्ताच आलेली आहे, पण आता सध्या गाडी आलेली आहे CNG, त्यामुळे त्यांना 10-15 मिनटं लागेल. मग आम्ही इथून निघून. आणि हा आहे आमची सध्याची नवीन पाहुणी, बबी म्हणतात तिला. आज जरा शे बब्या ती बघती. आता नवीन पाहुणा आम्ही घेऊन चाललोय ते दिव्या आगारला. भरून झालाय, अजून तरी 1 तासाचा रोड राहिलाय सध्या रूमवर पोहोचायला. आणि आता सध्या हे आमचे लंगोटी यार किरण शेख सध्या एकटे ड्रायव्हर आहे आमच्या इथे, सध्या हसत्यात. आम्ही आता पोचलेलो आहे कदमिल्याला. आमचा स्टे आहे इथे 2 दिवस. आता तरी 8 वाजले, ते 8 वाजता पोचलोय. आता हे आमचे मेंबर उतरतात गाडीतून. आणि हा आमचा विला आहे. आता सकाळचे 7 वाजलेत. आता उठलेलो आहे, सगळेजण आवरलेत. आता सकाळ सकाळ आम्हाला उन्हाच्या आधी बीचवर जायचं आहे. फोटो बिटो सगळं, नाहीतर नंतर खूप गरम होतं, त्यासाठी आम्ही लवकर आवरण्याचा प्लॅन केला होता. तरी पण या पोरींनी जरा टाईमच केला उठायला. चला आता बबी, ही बघा सकाळ सकाळची बबी, फ्रेश बबी. बबी इकडे बघ, हा इकडं. आणि बबी कशी बघती बघा, मस्त मस्त ड्रेस घालून. चला आता भेटू आपण बीचवर. सकाळ सकाळ सध्या तरी आलोय बीचला. गर्दी पण आहे खूपच. आणि आता सध्या आम्ही घेतले तिथं मोदक. हे बघा आमचे किरण शेठ. ठीक आहे, वातावरण फुल ढगाळ झालेलं आहे. हे बघा, कधी पण पाऊस येऊ शकतो. सध्या तरी आमचं फोटोशूट चाललंय. हे बघा इकडं फोटो काढणार आहे. सध्या खूपच बिझी आहे. आता जस्ट नाश्ता करून निघालोय. आता तरी सकाळचे वाजले 10. आणि आता सध्या चाललोय आम्ही फिश मार्केटला फिश घ्यायला. तरी आता तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो फिश कसे आहे, किती रेटनी आहे. चला भेटू आपण नंतर. खूप गर्दी आहे, शनिवार असल्यामुळे लईच गर्दी आहे. आता इथून जात आम्ही बघू मासे कसे भेटतात, तर बघू. आम्हाला पापलेट, सुरमई, कोळंबी घ्यायची ते. आता सध्या तरी जास्त ज्ञान आम्हाला, शेट लोकला जास्त ज्ञान आहे, त्यामुळं आता ते बघू काय घेतात, कसे घेतात सांगायला. तुम्हाला 100 रुपयाला 1 सुरमई भेटलेली आहे. आणि आता पापलेटचे रेट आम्ही आता बघू. पापलेटचा एक रेट आहे 1000 रुपये थाळी. बघा, 700 रुपयाची सुरमई घेतली आम्ही. फिश मार्केटमधून चाललेलो आहे. एकतर 800 रुपयाला 1 सुरमई भेटली तुम्हाला दाखवलेली, आणि 800 रुपयालाच 8 पापलेट भेटलेत. आणि आता सध्या चालली गोळा पार्टी चाललेली आहे. ती बघा इकडं गोळा. तर जरा थोडं फ्रेश होऊन जेवायला चाललेलो आहे. तर तिथे सध्या आम्ही मासे बनवायला दिलेत, सुरमई, पापलेट. तरी सुवर्ण गणेश मंदिरात आलोय. आता तरी सायंकाळचे 5 वाजलेत. अजून तरी खूप ऊन आहे, चांगलं गरम होतंय. हे बघा, हे आमच्या सोबतचे इकडे एक हे या साईडला मंदिर आहे. आणि इथं सध्या काहीचे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहे. गाईज हे बघा, बायको तशी खुश दिसते, दमलेली पण दिसते. येणार नव्हती, झोपलेली होती, पण बळच उठून आणलेली. या इकडं सध्या आमची बबी बघा. बबी गाईज, बबी हाय कर, हाय कर. आलोय गणपती मंदिराचं दर्शन घेऊन. हे खूप गर्दी आज संडे असल्यामुळे. ही आमची बबी झोपलेली आहे सध्या तरी. आणि हे बघा हाय कर ग, हाय कर. हा हा बघा
नुसती गर्दी. या तुम्हाला आता गर्दी दाखवतो. हे पण होते की नाही. आज रविवार, सकाळचे झाले 7 वाजलेत. आता 6:30 वाजता पाऊस पडून गेलाय. तरी आमच्या मॅडमला जरा फोटोशूट करायचं होतं. खास ड्रेस आणला होता त्यासाठी आम्ही लवकर उठून थोडं फोटो बिटो काढले आणि आता थोडंसं कपडे चेंज करून मॅडम परत आता थोडं बीचवर जाणार आहे. आम्ही सगळेजण आता सगळेजण उठतील आणि निघू आता आम्ही बीचवर. चला बाय. सकाळचे आता वाजलेत 10 वाजता आलोय सध्या बीचवर नाश्ता बिष्टा करून. तरी ऊन आहे खूप आहे. पब्लिक तर आज संडे आहे त्यामुळं तर खूप आलंय आणि अजिबात सॅटर्डे संडे मला तर असं वाटतं की इकडे यावं नाही कोणी. खूप गर्दी आहे, काही एन्जॉय करायला भेटत नाही. काल तर असं यात्रेसारखं माहोल झाला होता संध्याकाळचा. चला आजचा बघा, आज तरी भारी दिसते. आणि ही बघा सोना हाय कर. हॅलो गाईज. गाईज हा गाईज. चला हॅलो गाईज आणू. आम्ही कोकणात आलोय गाईज आणू. गाईज आणू. तरी झाले आता फोटो बिटो शूट करून. तर आता सगळे व्हिडिओ झालेले आहे. तरी आता बघू थोडा वेळ बसू आणि आता रूमवर चेकआउट आहे 11 वाजता. तरी ते करून पुण्याच्या दिशेने रवाना करू. तर हे बघा ना हॅलो गाईज. बबी झोपलेली आहे, झोपू द्या. बरंच शांत आहे. चला सध्या तरी सीएनजीची लाईन आलेलो आहे. हे बघा किती मोठी लाईन आहे. खूपच सध्या तरी आम्ही 1 तास झालं तरी अजून आमच्या पुढे 10 ते 12 गाड्या आहे. त्याच्या पुढं मग आम्हाला सध्या तरी 1.5 तास लागलेला आहे. त्यासाठी अजिबात शनिवार रविवार तर अजिबात येऊ नका तुम्ही इकडे दिवेआगरला. ते पोचलोय आम्ही 5 तास या प्रवासामध्ये. फोनची जरा बॅटरी कमी होती सध्या तरी त्यामध्ये जेवण केलं. थोडी भूक आहे तरी पाणीपुरी खायला आले तळेगावमध्ये. तरी पोचतोय आम्ही तळेगावमध्ये. तळेगावातून आता पाणीपुरी खाऊन झाल्यावर आता घरचा प्रवास निघायचा आहे. ते बघा कसा चेहरा झालाय. 5 तास बसून आणि सध्या हे सध्या आमचे जरा मजाक बनवते आमच्या व्हिडिओचा. हसतंय त्यांना आता कळ ना. चला ठेवतो काही आता. हा शेवटचा व्हिडिओ. नेक्स्ट ब्लॉग नंतर नेक्स्ट ब्लॉग आता नंतर बनवीन. नेक्स्ट ब्लॉग लवकरच 4